पूर्वार्धामध्ये आशीर्वचनामध्ये रामायणातला काही भाग सायलीताईंनी आपल्याला सांगितला. त्या विषयामध्ये एवढंच सांगावंसं वाटतं, बरेचदा आपल्या मनामध्ये एक प्रश्न असतो की रामायण खरंच झालं का नाही, प्रभू रामचंद्र नावाची व्यक्ती होती का नव्हती, का वाल्मिकींनी ते फक्त रचलं, मग रामायण आधी रचलं मग घडलं, का घडलं आणि मग रचलं. या सगळ्यावरची काही उत्तरं आता काळाच्या ओघामध्ये शोधामध्ये आपल्याला उपलब्ध झाली आहेत. वाल्मिकी हे मूळ नाव नाही आहे त्यांचं, तो ऋषीपुत्र आहे, पण धीवर समाजातला आहे. त्याचं मूळ नाव आहे रत्नाकर. पण हा रत्नाकर, आपल्यालाही आयुष्यात असं होतं की एखाद्या वेळेला चुकीची संगत लागते, तसा हा दस्यू लोकांच्या संगतीत गेला, दरोडेखोरांच्या. आणि मग पुढचं आपल्याला माहिती असतं की ते 7 रांजण भरतील एवढे पापाचे घडे भरले. मग नारद मुनींची पहिली भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की बघ घरी जाऊन विचार वगैरे, हे सगळं माहिती असते कथा आपल्याला. आणि मग त्याला तो जप दिला. सुरुवातीला मरामराच येत होतं, हळूहळू राम. अनेक वर्षांनी पुन्हा नारद मुनी तिथनं जात असताना त्यांना तो जप ऐकू आला आणि बघायला लागले तर कोणी दिसेना. तर शेजारी एक वारुळ होतं मोठं, आणि त्या वारुळातनं आवाज येतो एवढं लक्षात आलं, म्हणून त्यांनी ते खोदलं तर आत हा रत्नाकर. मग ते म्हणले, अरे आता सार्थ झाला आहे तुझा सगळा जप, ती साधना पूर्ण झाली आहे, त्यामुळे आता माझी विनंती वेगळी आहे, तू बाहेर ये आणि आपले सगळे जे काही वेद आहेत, उपनिषद आहेत, यांचा सगळ्यांचा अभ्यास कर, एक आश्रम काढ आणि पुढच्या पिढीला हे ज्ञान देता येईल का असा विचार कर. तिथं त्याचं नाव वाल्मिकी झालं. कारण का, संस्कृतमध्ये मातीपासनं बनलेल्या वारुळाला वाल्मिक म्हणतात, आणि त्या वाल्मिकातनं बाहेर आलेला तो वाल्मिकी, असा त्याचा पहिला बदल झाला. मग त्याचा आश्रम सुरू झाला. अनेक वर्षांनी तिसऱ्यांदा पुन्हा नारद मुनी चालले होते, आश्रमात आले. त्यांनी पाद्यपूजा केली मुनींची आणि म्हणला, मुनीवर बरं झालं आपण आलात. आदर्श राजाची आणि आदर्श पुरुषाची मी काही लक्षणं लिहिली आहेत आणि ती सगळी मी व्यवस्थित उतरवून काढली आहेत माझ्या मनातली. प्रश्न एवढाच आहे की ही सगळी मांडायची तर त्याला काहीतरी कथाभाग जोडला पाहिजे. तर कसा जोडता येईल, जरा तुम्ही ही लक्षणं ऐकून सांगा. एक 2-4 कथा नारद मुनींनी सांगितल्या. तो म्हणला, ठीक आहे, ही एक आधार म्हणून ठीक आहे, पण मला पूर्ण कसं करता येईल हे. तर ते म्हणले, मी ज्या कथा सांगितल्या ना तुला, त्या प्रत्यक्षात घडलेल्या एका व्यक्तीच्या आयुष्यातल्याच आहेत. ते म्हणले, कोण? अरे आत्ता तुझ्या आश्रमात राहून गेलेले जे ते 2 जण होते ना, म्हणले, जे आता पुन्हा अयोध्येला जाऊन सिंहासनाधीश्वर झालेत, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण. तर त्या प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यातल्याच या कथा आहेत. तर तू त्यांचं सगळं आयुष्य समजून घे. त्यांच्या इतकं उत्तम या सगळ्या तुझ्या लक्षणांसाठी दुसऱ्या कोणाचंही आयुष्य होऊ शकत नाही. आणि म्हणून मग ती सगळी कथा समजून घेऊन वाल्मिकींनी रामायण रचलं. त्यामुळे घडलेल्या घटनांवर वाल्मिकींनी नंतर रचलेलं हे काव्य आहे. हे पहिलं आर्षकाव्य आहे मानव समाजाचं, असं म्हणतो आपण. पण एक महत्त्वाचा भाग, हे खरंच घडलं का याचा फक्त एकच पुरावा सांगतो. महाभारतामध्ये ज्योतिर्विद परिषदेमध्ये अभ्यास करून जी वेगवेगळ्या वेळच्या ग्रह तारे नक्षत्र यांच्या स्थिती आहेत त्याचा अभ्यास करून असं काढलं की महाभारत साधारण झालं कधी, तर ते इसवी पूर्व 3101 हे त्यांनी काढलं आहे. आता पुढचा भाग असा आहे की प्रभू रामचंद्र हे इक्ष्वाकू घराण्याचे, त्या इक्ष्वाकू घराण्याचे त्यांचे पितामह राजा दशरथ हे 65वे वंशज आणि प्रभू रामचंद्र 66वे. आणि प्रभू रामचंद्रांपासून पुढचा 35वा वंशज, त्याचं नाव आहे इक्ष्वाकू घराण्यातला राजा बृहतबल. हा बृहतबल कौरवांच्या बाजूने लढलाय आणि पांडवांकडून अर्जुनाकडनं मारला गेलाय. आता तो बृहतबलच्या 35 पिढ्या आधी किमान रामायण होतं. म्हणजे नीट विचार केला तर आज मी तिला महाभारतालाच 5127 वर्ष झाली आहेत, आणि त्याच्या आधी 35 पिढ्या म्हणजे किमान 6500 वर्ष आधी रामायण होतं. याचे अधिकृत पुरावे आज उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, ज्या वेळेला राम आहे की नाही याविषयीची केस आणि रामसेतू सकट सगळ्याची आणि रामजन्माची केस झाली, त्यावेळेला जे पुरावे दिले गेले त्यातले 2 अत्यंत महत्त्वाचे पुरावे आपल्या पुण्यनगरीतनं दिले गेले.
त्यातला एक पुरावा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातला आहे. भारतरत्न पावा काण्यांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथात चेन लिंक सकट कुठे रामाचा जन्म झाला असेल ती जागा त्यांनी त्याच्यात लिहिली आहे, तो एक. आणि आपल्याला आठवत असेल तर जुनं पेशवे बाग जी होती ना आपली, पेशवे उद्यान, लहानपणी आपण जायचो बघायला, जे 60च्या पुढचे त्यांना आठवेल हे सगळं. तर त्याच्या शेजारी व्ही आर भावे नावाच्या एका डॉक्टरांचं हॉस्पिटल होतं. या व्ही आर भावेंनी स्वतःचं पायपर विमान घेऊन आणि आपली एक वैमानिक सहाय्यिका फोटोग्राफर बरोबर घेऊन 2 मोठे प्रवास केले. एक हा प्रवास होता संपूर्ण कालिदासाच्या मेघदूताचा विमानातनं, आणि दुसरा दंडकारण्यापासून म्हणजे नाशिकपासनं ते श्रीलंकेपर्यंतचा प्रभू रामचंद्रांचा. आणि याचे पुरावे फोटो म्हणून रामसेतू सकट सगळे त्यांनी काढलेत. रामसेतूवर स्वतःचा उभा राहिलेला हे पुरावे आणि याविषयीचं पुस्तक त्यांनी रामाच्या पदचिन्हांवरून पदक्षेप करताना लिहिलं. तेही पुरावे सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरून प्रभू रामचंद्र होते, त्यांचं जन्मस्थान हेच होतं आणि इथेच मंदिर बांधलं जावं असा शेवटचा निर्णय जो सुप्रीम कोर्टाने दिला तो या पुराव्यांवर दिलेला आहे. पण असं आहे ना, शेवटी कुठलंही गोष्ट लिहिली गेली तरी सुद्धा ती प्रतिष्ठित व्हावी लागते. आणि मग सर्व गुणांनी मंडित असलेल्या प्रभू रामचंद्रांचं चरित्र संक्षिप्त राम नारदांनी सांगितलं, विस्तृत वाल्मिकींनी रचलं, पण ग्रंथात राहून उपयोग नाही, त्याचा सातत्याने गुणगान व्हावं लागतं. मग गुणगान होण्यासाठी त्यासाठी गेयकार लागतात, प्रवचनकार लागतात, भाष्यकार लागतात. मग याचे पहिले सादरकर्ते कोण? तर अर्थातच असंच म्हणलं जातं की कुशल व रामायण गाती. वाल्मिकींनी सुद्धा रचना करताना तशीच केली होती. आणि तोच भाग गदिमांनी पुन्हा एकदा आधारभूत मानून 70 वर्षापूर्वी 1 एप्रिल 1955ला पहिलं गीत पुणे आकाशवाणीवरती सादर झालं. आणि उत्तरोत्तर वाढत गेलेली महती, काहीच रचना अशा असतात की ज्या कालातीत असतात, त्यातलं गीत रामायण हे आहे. त्यामुळे त्याच गेयकारांपासून आमच्या आजच्या गेयकारांपर्यंत आलेल्या या रचना, त्याची सुरुवात त्याच गीतानी जे 70 वर्षापूर्वी पुणे आकाशवाणीवर गाजलं. श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुमार दोघे एक बयाचे सजीव पुतळे रघुरायाचे कुमार दोघे एक बयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे जो
ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. फुला परी ते ओठ उमलती, सुगंध से स्वर भुवनी झुलती. फुला परी ते ओठ उमलती, सुगंध से स्वर भुवनी झुलती. कर्णभूषणे कुंडल टुलती, कर्णभूषणे कुंडल टुलती. संगती वीणा झंकारती, संगती वीणा झंकारती. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. पुरुषार्थाची चारी चौकट, त्यात पाहता निज जीवन पट. पुरुषार्थाची चारी चौकट, त्यात पाहता निज जीवन पट. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट, प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. प्रभुचे लोचन पाणावती, प्रभुचे लोचन पाणावती. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. सोडुनी आसन उठले राघव, उठले राघव. सोडुनी आसन उठले राघव, उठले राघव. उठून कवळीती आपुले शैशव, आपुले शैशव. पुत्र भेटीचा घडे महोत्सव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव. परितो उभयानच माहिती, परितो उभयानच माहिती. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. स्वये श्रीराम प्रभु ऐकती, स्वये श्रीराम प्रभु ऐकती. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. अयोध्या असं म्हटलं की साहजिकच पुढचा शब्द मनात उमटतो तो म्हणजे शरयू. आपण सगळेजण खरं तर शरयू म्हणतो, पण अगदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महामहिम योगी आदित्यनाथांपासून कोणाचाही जर भाषणात ऐकलं तर ते सरयू म्हणतात, कारण सरयूच आहे. मानस सरोवरावरून निघालेला एक स्रोत जो अयोध्येच्या शेजारून वाहतो, तो त्या स्रोतातनं निर्माण झालेली म्हणून ती सरयू, थंड शीतल वारे वाहणारी नदी, असं तिचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. खरं तर वाल्मिकी रामायणातला सगळा अभ्यास गदिमांनी कधी केला, हे सगळं त्यांना कसं काय एवढं जमलं, तर याच्या अनेक गोष्टी अनेकांनी ऐकल्या असतील, रचलेल्या आहेत. पुण्यात पराडकरांकडे त्यांनी किती प्रकारची अष्टोत्तरी रामायणं वाचली वगैरे वगैरे. पण काही प्रसादचिन्हही माझ्या आयुष्यात उमटली असं गदिमांनी लिहिलं आहे. त्यातला फक्त एक छोटा प्रसंग सांगतो.
1952 सालची गोष्ट आहे की ज्यावेळेला पुणे आकाशवाणी सुरूही झालं नव्हतं, 53ला सुरू झालं ते. प्रतापगड नावाचा एक चित्रपट गदिमांनी लिहिला होता. त्यावेळी गदिमा खरं तर सिनेमात काम करायचे, पण या चित्रपटात ते काम करत नव्हते. पण त्यांचे मित्र निर्माते वामनराव कुलकर्णी हे त्यांना मधनं बोलवायचे की या की तिथं जरा आपण छान जरा एकत्र बसू, सिनेमाचं शूटिंग चालू आहे तर. म्हणून वेळ मिळाला की हे तिकडं जायचे. असेच एकदा तिकडं प्रतापगडचे शूटिंगला गेलेले असताना वामनराव म्हणले, चला मी परत निघतो, पण माझ्याबरोबर तुम्ही चला जरा, आज मी तुम्हाला एके ठिकाणी घेऊन जाणार आहे. बरं म्हणले आणि दोघंही कोल्हापुरातनं तिकडून निघाले. वाटेत येताना अचानक त्यांनी गाडी वळवली वामनरावांनी, सज्जनगडाच्या दिशेने घेतली. त्यावेळेला सज्जनगडावरती श्रीधर स्वामी काही गहन चर्चा लोकांमध्ये करत बसले होते आणि अचानक त्यांनी चर्चा मध्येच थांबवली. तर सगळे म्हणले, स्वामी पुढचं बोला ना. नाही म्हणले, एक सरस्वतीचा पुत्र आत्ता इथे गडावरती येतोय, जाऊन त्याला खालनं घेऊन या, व्यवस्थित तयारी करा. कुठनं कळलं काय कळलं माहीत नाही, पण थोड्या वेळातच गदिमा गडावरती आले. समोर बसले. मग गदिमांबरोबर काही चर्चा झाली आणि नंतर ते म्हटले की ठीक आहे, तुम्ही ते जे काय सगळे चित्रपट, भावगीतं आणि इतर सगळं लिहिताय वगैरे, कथा, पटकथा, संवाद, स्वतः भूमिका करता, पण काहीतरी लक्षात राहील असं काम तुमच्याकडनं व्हावं अशी खरं तर इच्छा आहे प्रभूची, आणि ते व्हावं. गदिमा म्हणले, असेल आयुष्यात तर नक्की होईल. आणि अचानक श्रीधर स्वामी म्हटलं, जरा जीभ दाखवा. तर डॉक्टरनी म्हटलं, ठीक आहे हो, समोर स्वामी बसलेत आणि स्वामींना एकदम जीभ काय दाखवा. त्यामुळे ते म्हणले, अहो नाही जीभ काढा म्हणले बाहेर. आता एवढं श्रीधर स्वामी म्हणतायत म्हटल्यानंतर यांनी शेवटी नाईलाज असतं जीभ बाहेर काढली आणि श्रीधर स्वामींनी आपल्या बोटानी त्याच्यावरती असा ओंकार केला. बंद करा म्हणले. तुमच्या आयुष्यात असं काम होणार एवढा आशीर्वाद प्रभूंचा मी तुम्हाला दिला आहे. गदिमांनी जेव्हा गीत रामायण रचायला सुरुवात केली तेव्हा असं लिहून ठेवलंय की जी काही प्रासादिक चिन्ह मला मिळाली त्यातलं हे एक जे माझ्या लक्षात आहे की श्रीधर स्वामींनी माझ्या जिभेवर ओंकार रचलेला होता. त्याच गदिमांचं हे देस्कार रागात बांधलेलं एक अप्रतिम बाबूजींचं पुढचं गीत, शरयू तीरावरी अयोध्या. त्यातलं फक्त एक छोटी गोष्ट सांगतो दत्ताजी मुद्दाम, का आपण वाल्मिकींना मोठे मानतोच, त्यांनी अप्रतिमच रचलंय. आणि मूळ रामायणातल्या 5व्या सर्गामधला तो श्लोक आहे ज्याच्यावरनं हे सगळं झालंय. अयोध्या नाम नगरी तत्र सिलोक विश्रुता मनुना मनोवेंद्रेण यापुरी निर्मिता स्वयं. पण म्हणजे सरयू तीरावरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी इथपर्यंत ठीक आहे. वाल्मिकी त्याचं वर्णन करताना म्हणतात 12 योजन लांब 3 योजन रुंद आणि मध्ये विभक्त रस्ते, असं त्याचं वर्णन आहे. गदिमांची प्रतिभा कशी असते बघा. विशालतेवर वास्तू सुंदर मधुन वाहती मार्ग समांतर, आणि सर्वांची संतुष्टता सांगताना म्हणतात अतृप्ततेचा कुठे न वावर. ही गदिमांची प्रतिभा आहे. सरयू तीरावरी अयोध्या, सरयू तीरावरी अयोध्या, मनु निर्मित नगरी अयोध्या, मनु निर्मित नगरी. सरयू तीरावरी अयोध्या, मनु निर्मित नगरी अयोध्या, मनु निर्मित नगरी अयोध्या, मनु निर्मित नगरी. त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर. त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर. मधुन वाहती मार्ग समांतर, मधुन वाहती मार्ग समांतर. रथवाजी गजपथिक चालती, रथवाजी गजपथिक चालती. नटुनी त्यांच्यावरी ओ नटुनी त्यांच्यावरी
वरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी इक्ष्वाकुकुल कीर्ती भूषण राजा दशरथ धर्मपरायण इक्ष्वाकुकुल कीर्ती भूषण राजा दशरथ धर्मपरायण त्या नगरीचे करितो रक्षण त्या नगरीचे करितो रक्षण गृही चंद्रसा नगरी इंद्रसा गृही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्य जसा संगरी सूर्य जसा संगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी दशरथास त्या तिघी भार्या सुवंशजा त्या सुमुखी आर्या दशरथास त्या तिघी भार्या सुवंशजा त्या सुमुखी आर्या सिद्धपतीच्या सेवा कार्या सिद्धपतीच्या सेवा कार्या बहुश्रुता त्या रूपशालिनी बहुश्रुता त्या रूपशालिनी अतुल प्रभा सुंदरी अतुल प्रभा सुंदरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी राजसौख्यते सौख्य जनांचे एकच चिंतन लक्ष मनांचे राजसौख्यते सौख्य जनांचे एकच चिंतन लक्ष मनांचे काय काजया सौख्य धनाचे काय काजया सौख्य धनाचे कल्पतरूला फूल नसे का कल्पतरूला फूल नसे का वसंत सरला तरी वसंत सरला तरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी गीत रामायण हे लिहिता लिहिता आणि गाता गाता जन्माला आलं असं म्हटलं जातं ते अक्षरशः खरं आहे. कारण त्यावेळेला असं लिहिलं आहे की पुढच्या आठवड्यातला प्रसंग कोणता घेणार आहेत गदिमा, मग त्यातलं गीत कोणतं आहे हे जसं रसिकांना ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना अज्ञात असायचं तसं बाबूजींना आणि कित्येकदा तर गदिमांनाही अज्ञात असायचं. कारण फार आधी लिहून ठेवायची पद्धतच नव्हती गदिमांची. वेळ जवळ आली की मग ते वाल्मिकी पुराण काढायचे, मग त्या वाल्मिकी रामायणातनं काय कुठला प्रसंग घ्यायचा आहे पुढच्या गीताला असा विचार करणार आणि मग त्याच्यावर लिहिणार. त्यामुळे रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग अशीच अवस्था असायची. बरं, त्यात असं आहे की चाल लावायला उशीर व्हायला लागला की बाबूजी त्यांचे असिस्टंट होते प्रभाकर जोग, त्यांना पिटाळायचे की जा रे बाबा बघून ये. मग तो त्या पंचवटीमध्ये पोचायचे प्रभाकर जोग. त्या मोठ्या निळ्या सोफ्यावर आरामात पहुडलेले असायचे, अंगावर एक पंचा घेऊन उघडे उघडे असे बसलेले गदिमा, कागद हातात, शेजारी वाल्मिकी रामायण आणि काहीतरी. आणि मग ते आले की मोठ्यांदा ओरडायचे विद्यार्थ्यांच्या नावाने, आला रे आला, रामाचा दूत आला. त्याचं खरं कारण एवढंच होतं की बाबूजींचं मूळ नाव श्रीराम होतं
आणि त्यामुळे प्रभाकर भावे दिसले की लगेच आला रे आला, रामाचा दूत आला प्रभाकर जोग दिसले की. आणि मग बसायचे, मग ते लिहायचं सगळं. विद्याताईंनी लिहिलेला प्रसंग आहे. एकदा तर अशी अवस्था म्हणले की 3 वेळा येऊन गेले प्रभाकर जोग, पण गाणं काही तयार नाही. देतो रे देतो देतो देतो. मग त्यांना कधीतरी सुचला प्रसंग की या प्रसंगावरती गाणं लिहायचे, फार महत्त्वाचा प्रसंग. आणि मग आपलं सगळं सोडून त्या आगाशीतनं बाहेर पडले पंचवटीच्या. आणि बाहेरच्या त्या मध्ये एक कुंड आहे, कोणी पंचवटी पाहिलं असेल जवळनं तर तिथे त्याच्या शेजारी एक मोठी खुर्ची टाकून बसून राहिले. आणि नुसते कागदाचे बोळे असे सारखे पडत आहेत, अजून नाही मनासारखे, अजून नाही मनासारखी. एकदा दोनदा विद्याताईंनी वरनं बघितलं, म्हणले काय नाही, होतंय होतंय म्हणले, होतंय गाणं होतंय होतंय. तरीही नाही. शेवटी विद्याताईंना झोप लागली. 2-2:30 वाजता अचानक त्यांना रात्री जाग आली. बघितलं तर अजूनही शेजारी आलेले नाहीत गदिमा, म्हणून वरनं डोकावून बघितलं तर खाली बसलेत लिहित अण्णा आपले. अहो काय म्हणले, काय चाललंय? नाही नाही ते रामजन्माचं गाणं आहे ना ते लिहितोय म्हणले. अहो पण मग एवढा वेळ? तर ते म्हणले मग काय तो काय अण्णा माडगुळकर जन्माला यायचा आहे? राम आहे म्हणले, एवढा वेळ लागणारच त्याला. पण जे गाणं तयार झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बाबूजींच्या हातात पडलं, खऱ्या अर्थाने त्या गाण्यानी आपल्या मनात रामनवमी मोठी झाली. या गीताची एक विशेषता आहे. आम्ही सर्वजण अयोध्येला गेलो होतो हिंदी गीत रामायण सादर करायला. तेव्हा आम्ही त्यांना विनंती केली व्यवस्थापनाला की आम्हाला रामलल्लाच्या मूर्तीसमोर जाऊन रामजन्माचं गीत पहिल्यांदा गायचं आणि मग आम्ही गीत रामायणाचा कार्यक्रम करू. त्यांनी परवानगी दिली. आम्ही सर्वजण रामलल्लाच्या समोर गेलो. प्रत्यक्ष आमचे भारत विकासचे कार्यकर्ते पण होते. आरती झाली, घंटा वाजवल्या. ह्या गीतातली 2 कडवी आम्ही रामलल्लाच्या पायावर सादर केली आणि मग बाकीचा कार्यक्रम केला.
माईकवरनच देतो परत एकदा. तिकडून विनंती आहे आणि खरंच आहे, प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला आहे, त्यामुळे एकदा जोरदार घोषणा द्यायला हरकत नाही. सियावर रामचंद्र की जय श्रीराम. कथाभाग आपल्याला सगळ्यांना इतका माहिती असतो की मी त्यात फारसा पडणार नाही. अगदी क्वचित एखाद्या प्रसंगाविषयी सांगेन, पण गीतातली काही गमती सांगता आल्या तर जास्त बरं असा प्रयत्न आजच्या गीत रामायणात करीन, जेणेकरून जास्त गाणी ऐकता येतील समयोचित वेळात आपल्याला. पुढच्या गीताच्या बाबतीत मी असं म्हणेन की गदिमांनी इतकं गतिमान चित्रमय सगळे प्रसंग डोळ्यापुढे उभं राहतील असं गीत लिहिलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रभू श्रीरामांनी ते धनुष्य मोडलं, मग सीता आनंदित झाली, वरमाला घेऊन निघाली. प्रत्येक पावलागणिक तिच्या पायातले पैंजण वाजतायत. राम स्वतः ऐकतायत, कारण तरुण आहेत, हर्ष आहे मनामध्ये, उत्सुकता आहे. जवळ येणाऱ्या प्रत्येक पावलाचा नुपूरनाद त्यांना सुखावतोय. आणि कसा, अण्णांचे शब्द फार सुंदर आहे त्याच्यात. नीलाकाशी जशी भरावी उषप्रभा लाल, तसे भरले रामांगी मधु नुपुर स्वरत आलं. उपमेची मार्मिकता मोठी सुंदर आहे. अण्णा महाकवी का असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा लक्षात येतं की सीता ही भूमिकन्या आहे आणि प्रभू रामचंद्र हे अवकाशाचा अंश आहेत, आकाशाचा. त्यामुळे राम सीतेचा विवाह म्हणजे पृथ्वीचे आकाशाशी जडणारे नाते म्हणून हे वर्णन येतं. इथं इतरही उपमा अण्णांच्या लेखणीतून कदाचित उतरल्या असत्या आणि त्यांच्या प्रतिभा स्पर्शाने सुंदर होऊनच उतरल्या असत्या असं माझं मत. पण इतक्या मार्मिक त्या झाल्या असत्या की नाही याविषयी मात्र शंका येते. त्यामुळे गीताचा आशय कोणता आणि त्याचं काय भान असलं पाहिजे लिहिताना कवीला, ते अण्णांच्या लेखी इतकं उत्तम होतं की हे गीत नीट विचार केला तर पूर्णपणे स्वतंत्र गीत आहे असं म्हटलं पाहिजे. कारण मिथिलेचे दरबारी भाट चरण सीता स्वयंवराचं गीत गातायत, इथनंच त्याची सुरुवात होते. पृथ्वी आणि आकाश यांचं मिळन, सीतेचं सावळं भाग्य रामरूपानं उभं राहिलं असं गदिमा त्याच्यामध्ये म्हणतात. आता माया आणि ब्रह्म यांचं मिलन, प्रकृती आणि पुरुष यांचं मिलन, शक्ती आणि शिव यांचं मिलन, यातली कुठलीही कल्पना वेदांमध्ये नाही आहे, रामायणातही नाही आहेत. या सगळ्या कल्पना नाथ संप्रदायात येतात आणि नाथ संप्रदायाचाही उत्तम अभ्यास गदिमांचा असल्यामुळे या सगळ्या कल्पना गीतामध्ये उतरलेल्या आपल्याला दिसतात. तेच स्वयंवर गीत. गेले काही दिवस थोडासा घसा खोकला असल्यामुळे आवाज जरा त्रास देतोय, पण तुम्ही सांभाळून घेताय म्हणून बरं आहे. या गीताची अयोध्येतली आम्ही ऐकलेली कथा अशी की तिथे रामसीता मंडप किंवा असं काहीतरी एक नावाची वास्तू आहे, रामसीता महल. तर ते असं म्हणतात की जनक राजाकडनं स्वयंवर झाल्यानंतर रामसीता परत आले आणि इथे अयोध्यावासियांकरता पुन्हा विवाह त्यांचा सागर संगीत साजरा झाला. मला आठवण झाली, आपल्याकडे अमेरिकेला लग्न करून येतात, पुन्हा इथे लग्न करतात, तशातलाच भाग शक्य आहे झालं असणं. तर दाखवतात वाडा, त्याचं सगळं डेकोरेशन वगैरे. नेपाळमध्ये मूळ महाल आहे. जर कोणी नेपाळला गेले असाल तर बघितलं असेल, नेपाळ नरेशांचा तो महाल दाखवतात की जिथे प्रभू रामचंद्र आणि सीता यांचं लग्न झालं. तो आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामांनी सहज उचलिले धनु शंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. श्रीरामांनी सहज उचलिले धनु शंकराचे, जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे
समोर दुहितेचे उभे ठाकले भाग सावळे समोर दुहितेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे उंचावनिया जरा पापण्या पाहत ती राही कडिता घाता परी भयंकर नाद तोच होई उंचावनिया जरा पापण्या पाहत ती राही कडिता घाता परी भयंकर नाद तोच होई श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे पित्राज्ञेने उठे हळू की मंत्रमुग्ध बाला अधीर चालती अधीरती हुनी हाती जी माला पित्राज्ञेने उठे हळू की मंत्रमुग्ध बाला अधीर चालती अधीरती हुनी हाती जी माला गौरवर्ण ते चरण गाठती मंदिर सौख्याचे गौरवर्ण ते चरण गाठती मंदिर सौख्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला गगना माझी देवकरांनी करीती करताना झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला गगना माझी देवकरांनी करीती करताना त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे अंश विष्णूचा राम अंश विष्णूचा राम धरेची दुहिता ती सीता गंधर्वांचे सूर लागले जय गीता गाता आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे आकाशाशी जडले ऐसे नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतेचे 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 दोन दोन हा मी अगदी म्हणणार होतो की वन्स मोर हा आपला शब्द नाही. मराठीत पुन्हा एकदा एक गंमत म्हणून सांगतो. पूर्वीच्या काळी जेव्हा रात्र रात्र नाट्यसंगीत चालायचं त्यावेळेलाही वन्स मोर हा शब्द काही नव्हता, पण त्यावेळेला अशी पद्धत नव्हती की पुन्हा एकदा घ्या म्हणायची. रसिक बसलेले असायचे आणि मग कार्यक्रमाला जर सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज असे कुणी आले तर तिसरी घंटा झाल्यानंतर ती घंटा पुढे महाराजांपाशी आणून ठेवली जायची आणि मग प्रचंड लोकांच्या टाळ्या पडल्या, प्रचंड आवडल्या लोकांना. असं महाराजांना वाटलं तर महाराज ती घंटा उचलायचे आणि हलकी वाजवायचे आणि त्याचा अर्थ गंधर्वांपासून सगळ्यांसाठी असायचा की आता पुन्हा एकदा घ्यायला लागणार.
तर मी यांना असं म्हणतो की ती घंटा महाराजांनी वाजवली रसिकांनी सगळ्या. अंश विष्णूचा राम, अंश विष्णूचा राम, घरेची दुहिता ती सीता. गंधर्वांचे सूर लागले जय गीता गाता. आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे. आकाशाशी जडले ऐसे नाते धरणीचे. स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. मी मगाशी म्हटलं तसं 1952-53 ही पुणे आकाशवाणीची सुरुवात होती. पण मुळातच गंमत अशी की पुणे आकाशवाणी, पुणे या शब्दातच सगळं आलं. त्यामुळे इथल्या श्रोत्यांचा मूड पकडणं हा विषय काही पुणे आकाशवाणीला जमत नव्हता. साधारणतः पुढची 2-3 वर्ष ते काही स्टेशन नीट लागायचं नाही. पूर्वीच्या लोकांना आठवत असेल तर ते वॉलचे रेडिओ, बाहेर ती मोठी वायरलेस अशी हे लावलेली, मग तो तापणार आधी वॉल, मग ते खरखर खुरखुर करत कधीतरी स्टेशन लागणार. आणि त्यात त्यांच्या लहरी इतक्या विचित्र होत्या. म्हणजे लहरी हा शब्द का आलाय तो तर त्यातनं आला असावा, ध्वनी लहरी, की ते पकडलंच जात नव्हतं नीट. आणि त्यामुळे त्याच्याविषयीचं एक व्यंगचित्र त्यावेळेच्या पुण्याच्या एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध आलं होतं. ते असं की एक गिराईक रेडिओच्या खरेदीसाठी दुकानात येतं आणि प्रत्येक रेडिओ सेटमध्ये काहीतरी खोडी काढतं. हे हा असं नाही, हे तसंच नाही, हे तसंच नाही. शेवटी दुकानदारच वैतागतो आणि विचारतो, अहो कसला रेडिओ पाहिजे तुम्हाला? आणि त्याच्यावर गिराईक ठामपणे आणि ठमकेपणानं म्हणतं, पुण्याचं असतं त्यामुळे मला असा रेडिओ द्या की ज्यात पुण्याचे कार्यक्रम ऐकूच येणार नाहीत. असं व्यंगचित्र त्यावेळेला झालं होतं. पुणेकरांचा हा मूड जो पालटला तो फक्त गीतरामायणाने असं म्हटलं पाहिजे 55 सालानंतर. आणि मग तो पालटलेला मूड घेऊन जर त्यावेळेच्या चित्रकारांनी पुन्हा वर्तमानपत्रात चित्र काढायचं ठरवलं असतं तर माझं असं मत, ते असंच चित्र काढता आलं असतं की तो पुणेकर ठामपणे रेडिओ विक्रेत्याला असं म्हणतोय, दुकानदाराला, मला असा रेडिओ द्या की ज्यावर फक्त पुणे केंद्रच आणि शक्य झालं तर फक्त गीतरामायणच ऐकू येईल. ही किमया गीतरामायणाने फक्त पुणे आकाशवाणी पुरती केली असं नाही, तर त्यानंतर जिथे जिथे मराठी माणूस पोचलाय तिथे तिथे जगात सगळीकडं ती किमया गीतरामायणाने केली असं म्हणावं असं वाटतं. हे पुढचं गीत खूपच वेगळं आहे. प्रभू रामचंद्र राज्यावरती बसणार अशी कल्पना आहे. छान सुखी संसार सगळ्या भावांचे सुरू झालेत आणि मग त्याच्यात सीतेकडे जाऊन, तीही राणी होणार हा राजा म्हणजे, तर सीतेकडे जाऊन भरत शत्रुघ्न यांच्या बायका जाऊन सगळ्याजणी, मांडवी, श्रुतकीर्ती, उर्मिला या सगळ्याजणी जाऊन गाणं गातायत की किती छान आहे सगळी ही कल्पना. मला खतला गमतीचा भाग एवढाच वाटतो की बाबूजींनी इतकी सुंदर, कारण बाबूजींशिवाय गीत रामायण हा विचारच होऊ शकत नाही, जसं गदिमांशिवाय. बाबूजींचं लहानपण, बालपण इतकं खडतर गेलेलं आहे आणि यातलं सगळं बालपणीच्या वर्णनापासून जे जे काही सगळं गदिमांनी लिहिलं आहे ते त्यांनी इतकं सुंदर रचलं आहे की काय बाबूजींचे म्हणजे स्वरश्री का त्यांना शंकराचार्यांनी म्हणलं ते कळतं असं म्हणावं असं वाटतं. ते हे गीत. आनंद सांगू किती ग सखे मी, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती. सीता वल्लभ उद्या भायचे, राम अयोध्यापती सखे ग, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती. राघव बसता वामागी तू बसशील सीता, सिंहासनी श्री राघव बसता वामागी तू बसशील सीता. जरा गर्विता
प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक होणार, यामुळे नगरजन मुनिजन माता कौसल्या रामाच्या दोन्ही सापत्न माता यांनाही आनंद झालाच होता. मात्र कैकेयीचा मंथरा दासीनं केलेला बुद्धिभेद की भरत आणि शत्रुघ्न तुझे दोन्ही राजपुत्र आजोळी गेलेले असतानाच का हा निर्णय घेतला दशरथांनी, म्हणजे हा हेतू काही शुद्ध नाही, हे सगळे कथानक आपल्याला माहिती असतं. गंमत अशी आहे की मूळ रामायणामध्ये सविस्तर असं मागण्यांचे श्लोक वगैरे नाही आहेत बरं का. मंथरेनं वरांची आठवण कैकेयीला करून दिली असं मूळ रामायणात आहे, वाल्मिकी रामायणात. पण गदिमांनी मात्र एका दुसऱ्या कथेचाही आधार याच्यात घेतला की ज्याच्यामध्ये तिला त्या आठवतंय, मग सगळं बाकीचं, आणि त्या पुराण कथेचा आणि वाल्मिकी रामायणाचा असा एकत्रित योग करून त्यांनी ते जुळवून आणलं. आणि ही अख्खी कथा बसवायची आपल्याला सगळ्या गोष्टींसह, म्हणून 10 कडव्यांची रचना केली. आणि या 10 कडव्यांमधनं हे सगळं त्यांनी एका गीतात आणून दिलेलं आहे. राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रीहट्ट याच्यापुढे काही चालत नाही असं आपण म्हणत असतो. पण कैकेयीचं मागणं जरी कठोर असतं त्यातलं, तरी स्त्रीसुलभ प्रेम असेल, राग असेल किंवा हट्ट असेल, याचं अप्रतिम मिश्रण या गीतात गदिमांनी करून दाखवलेलं आहे. गदिमांनी स्वतः त्या गीतात शेवटी असं म्हणलं की क्रुद्ध आवाजात कैकेयीने राजा दशरथाला बजावलं. असं जरी म्हटलं असलं तरी गीत ऐकताना आणि त्यातल्या शब्दांची रचना बघताना लक्षात येतं की कैकेयीचं चातुर्य, दशरथानं केलेल्या मनधरणीला तिने दिलेला ठाम नकार, हे सगळं त्याच्यात समाविष्ट करत हे गीत गदिमांनी खरं तर रचलं. आणि बाबूजींचं वैशिष्ट्य असं म्हणावं असं वाटतं की अत्यंत मधुर स्वराचा राग आहे बिहागा, पण त्या मधुर स्वराच्या रागात त्यांनी हे गाणं असं बसवलंय की ते सगळे स्त्रीची रूपं जी आहेत ना मानसिक, ती सगळी आपल्या समोर उभी राहतात आणि तरी त्यातला जो भाव आहे तो कुठेही सुटत नाही. मोडून का वचनास नाथा, मोडून का वचनास, मोडून का वचनास नाथा, मोडून का वचनास. भरता लागी त्या सिंहासन रामासी वनवास, मोडून का वचनास. लगे सांत्वन नको कळवळा, शब्द दिले ते आधी पाळा. लगे सांत्वन नको कळवळा, शब्द दिले ते आधी पाळा. आजोळाहून परत बोलवा, धड माझ्या भरतास, मोडू नका वचनास. नाथरणी
त्यामुळे शेवटी पितृवचनासाठी प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला निघाले. सगळ्या म्हणजे शरयू वगैरे सगळं पार करून, पायसा पार करून ते रथ शेवटी गंगातीरी आलाय, शृंग वेदपुरास. इथे इंगुदी वृक्षाखाली त्यांनी एक साधी गवताची गादी अंथरून त्याच्यावर तिघही जण झोपलेत आणि तिथपर्यंत सोडायला आलेले नगरजनही तिथे एका बाजूला झोपलेत. आणि मग वाल्मिकी रामायणातलं वर्णन आहे की मध्येच सगळ्यांना लक्ष्मणाला वगैरे उठवून ते सांगतात की आता यांना झोप लागली आहे, तेवढ्यात आपण इथनं निघून जायला पाहिजे. आणि म्हणून मग त्या किनारी येतात. मग अशी माधवजींनी 5 अत्यंत महत्त्वाच्या आयामांचा उल्लेख केला. त्यातला एका उल्लेख होता समरसतेचा. समरसतेचं सगळ्यात पहिलं आर्षकाव्यातलं उदाहरण हे असं म्हणावं असं वाटतं, कारण तो निषादराज जो गुहा आहे ज्याच्या नावेत बसून ते गंगा पार गेलेले आहेत, तो निषादराज जेव्हा समोर आला तेव्हा प्रभू रामचंद्रांनी त्याला चक्क मिठी मारलेली आहे. म्हणजे 4 वर्णांच्याही पुढचा 5व्या वर्णातला आहे निषादराज आणि त्याला प्रभू रामचंद्रांनी मिठी मारली आहे आणि आनंद व्यक्त केला आहे की तुझी नाव मला तिकडे घेऊन जाण्यासाठी सिद्ध आहे म्हणून. त्यामुळे समरसतेचं उदाहरण आमच्या धर्मामध्ये किती पूर्वीपासून आहे त्याचं हे सर्वोत्तम म्हणजे 6000-7000 वर्ष जी काय म्हणाल तेवढ्या पूर्वीपासून आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण मग नंतरच्या काळात मात्र त्या वर्णनामध्ये गदिमा असं म्हणतात की गंगेची लाट म्हणजे तिच्या उरातली धडधड आहे, त्यामुळे ती नौकाही पुढं नाही मागच येते सारखी, की कसं घेऊन जायचं प्रभू रामचंद्रांना. पण इथे एक फार सुंदर लोककथा लिहिलेली आहे पूर्वी, ती काही वाल्मिकी रामायणात नाही. त्यात असं आहे की या निषाद राजांनी प्रभू रामचंद्र नावेत बसण्यापूर्वी त्यांचे पाय धुतलेत, पाद प्रक्षालन केले. तर प्रभू रामचंद्र म्हणलं, अरे हे काय करतोयस तू, मला नाही हे आवडलं. तर तो म्हणला त्यासाठी नाही, तुमचा आत्तापर्यंतचा इतिहास मला माहिती आहे, माझ्यापर्यंत पोचलं आहे सगळं. मी असं ऐकलं की तुमच्या पायाच्या स्पर्शाने एका अहिल्याचा उद्धार झाला, ती शिळाहून पडली होती, तिचा न जाणो एखादी अशीच कोणीतरी शापभ्रष्ट झालेली ही नौका म्हणून माझ्याकडे आली असेल तर तुमच्या स्वच्छ पायांनी तिचाही उद्धार होईल म्हणून मी तुमचे पाय धुतोय. अशी ती लोककथा आहे. अशा अतिशय सुंदर कथांमधनं रामायण आपल्यापर्यंत घडलं आणि पुढं गेलं. तेच हे अत्यंत महत्त्वाचं गीत की ज्याच्यामुळे खरा 14 वर्षाचा वनवास इथून पुढं त्या तिघांचा सुरू होतो. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. दैवाची उलटी रे माथ्यावरचा ढळवू मे. ही दैवाची उलटी रे माथ्यावरचा ढळवू मे. भाग्य आपुले आपुल्या हाते आपुल्यापासून दूर करू. आपुल्यापासून दूर करू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. कर्तव्याची धरुणी कास राम स्वीकरी हा वनवास. कर्तव्याची धरुणी कास राम स्वीकरी हा वनवास. दासच त्याचे आपण का मग कर्तव्यासी परत सरू. का कर्तव्यासी परत सरू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. अतिथी असोवा असोत राम, पैल लाविणे आपुले काम. पैल लाविणे आपुले काम. पैल लाविणे आपुले काम. अतिथी असो
असोत राम पैल लाविणे आपुले काम भले पुरे ते राम जाणता भले बुरे ते राम जाणता आपण आपुले काम करू आपण आपुले काम करू श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम पावन गंगा पावन राम श्रीरामांचे पावन नाम पावन गंगा पावन राम श्रीरामाचे पावन नाम त्रिदोष नाशी प्रवास हा प्रभु नाविक आम्ही नित्य स्मरू नाविक आम्ही नित्य स्मरू श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी आपण सामान्य रसिक अनेकदा गीत रामायणाचं प्रमुख श्रेय कोणाला म्हणून वाद घालत असतो. मी अनेकदा पाहिलंय. काहींचं मत असं असतं की शब्द होते नंतर सूर आले, काहींच्या मते सुरांमुळे शब्दांना आजचे अर्थवाही रूप आले. एक प्रसिद्ध समीक्षक अरविंद मंगळूरकर यांच्या मते त्यांनी असं म्हणलंय लेखात की गीत रामायणाच्या श्रेयात आणखी 2 वाटेकरी आहेत. आता असं वाचल्यानंतर एकदम चक्रावून जायला होतं. मंगळूरकरांच्या मते राम आणि महर्षी वाल्मिकी यांनाही गीत रामायणाच्या यशाचं तेवढं श्रेय द्यायला हवं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मग शेवटी गमतीनं ते असं म्हणतात त्या लेखात की गजलक्ष्मीच्या सोंडेत वरमाला दिली आणि समोर फडके आणि माडगुळकर यांना उभं केलं तर ती वरमाला कोणाला घालेल? की आणखी 2 वरमाला हव्या आहेत म्हणून हटून बसेल गजलक्ष्मी? साध्य माध्यम आणि साधन यांच्यातल्या एकरूपतेचं लक्षण म्हणजे गीत रामायण असं म्हटलं पाहिजे. इतकं ते अप्रतिम आपल्यापुढं उभं राहिलेलं आहे. त्यामुळे पुढच्या गीताच्या बाबतीत पुन्हा गदिमांचीही प्रतिभा उत्तम दिसते. रामायणातल्या मूळ श्लोकाचं त्यांनी एक रूपांतर केलेलंच आहे, पण याच्यामध्ये 2 कडवी आहेत. सगळी कडवी मी सांगत नाही कारण आपण ठराविकच ऐकतोय म्हणून, पण कधी जाऊन वाचाल किंवा ऐकाल तेव्हा जरूर लक्षात घ्या. शाखेसह तू वृक्ष तोडीला नावाचं एक कडवं आहे आणि निराधार हा भरत पोरका, ही दोन्ही कडवी गीत रामायणाचं म्हणजे मूळ वाल्मिकी रामायणाचा काही संबंध नाही, पूर्णपणे स्वतंत्र प्रतिमेनी गदिमांनी लिहिलेली आहेत. ते हे वेगळं गीत. मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी अश्वपतीची नव्हे सकन्या नव्हे समाजी माय धर्मात्याच्या वंशी कृत्या निपजे ना देवा वधनाथाचा करील मुळे पतिव्रता का कुणी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी वनात भ्रात्या धाडिले सतू स्वर्गी धाडिले तार श्रीरामा ते वल्कल देता कानच जळले हार वनात भ्रात्या धाडिले सतू स्वर्गी धाडिले तार श्रीरामा ते वल्कल देता कानच जळले हार उभी न राही तळभर येथे उभी न राही तळभर येथे काळे कर जावनी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी तुला पाहता तृषार्थ होते या खडगाची धार श्रीरामाची माय परी तू कसा करू मी वार तुला पाहता तृषार्थ होते या खडगाची धार श्रीरामाची माय परी तू कसा करू मी वार
कुपुत्र म्हणतील मला कैकई, कुपुत्र म्हणतील मला कैकई, माता दोघी जणी मातान तू बैरिणी, मातान तू बैरिणी, मातान तू बैरिणी. वनाहूनही उजाड झाले रामाविण हे धाम, वनात हिंडून धुंडून आणीन परत प्रभू श्रीराम. वनाहूनही उजाड झाले रामाविण हे धाम, वनात हिंडून धुंडून आणीन परत प्रभू श्रीराम. नका आडवे येऊ कोणी, नका आडवे येऊ कोणी, कुणी माझी आपणी, मातान तू बैरिणी, मातान तू बैरिणी, मातान तू बैरिणी. असेल तेथे श्रीरामाचा मुकुट अर्पिणे त्यास, हाच एकला ध्यास येथून हीच एकली आस. असेल तेथे श्रीरामाचा मुकुट अर्पिणे त्यास, हाच एकला ध्यास येथून हीच एकली आस. काळ रात्रसी रहा इथे तू, काळ रात्रसी रहा इथे तू, आक्रंदत विजनी, मातान तू बैरिणी, मातान तू बैरिणी, मातान तू बैरिणी. एखादं कडवं कमी पण पराधीन घ्या, पराधीन तर घ्या, तोपर्यंत बाकीचं करा. गीत रामायणाचं 56 साली आकाशवाणीवरचं प्रसारण संपल्यानंतर काव्य कार्यक्रमाच्या स्वरूपात सादर करता येईल का याची कल्पना बाबूजींना पुण्यामध्येच सुचली, शिवाजी मंदिरामध्ये. आणि मग ते कार्यक्रमही लोकप्रिय ठरले. आपल्याला माहिती आहे, एकदा परमपूज्य विनोबाजींचा पंढरपुरामध्ये त्यावेळेला मुक्काम होता. त्या निमित्तानं त्यांना गीत रामायण ऐकवावं असं दमा मिरजदारांच्या मनात आलं आणि त्यांनी तसं ठरवलं. ठरल्याप्रमाणे गदिमा, बाबूजी आणि दमा पहाटेच्या अंधारात विनोबांच्या कुटीपाशी पोचले त्या पंढरपुरामध्ये. प्रयत्न करून सुद्धा थोडासा उशीर झालाच होता यांना पोचायला तिथे. त्यामुळे कर्मठ कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम रद्द होतो का काय असं वाटत होतं, पण कुणीतरी रद्दबदली केली आणि गदिमा, बाबूजी, गदिम आणि दमा हे सगळेजण आतमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. मग जरा वाद्य वगैरे जुळवली जात होती, तर ते बघून विनोबाजी थोडे वैतागले सुरुवातीला. बाबूजींना म्हणाले, हे तुमचं भो भो कधी संपणार आहे. मग मात्र विनोबाजी कंटाळत आहेत असं पाहिल्यावर बाबूजींनी पटकन वाद्य लावली आणि गायला सुरुवात केली. मग मात्र विनोबाजी एकदम स्तब्ध झाले, लक्षपूर्वक ऐकू लागले. दिलेला वेळ संपल्यानंतर त्यांच्या आश्रमातल्याच एका कर्मठ कार्यकर्त्यानं विनोबांच्या समोर असं घड्याळ धरलं की वेळ संपली यांना दिलेली. विनोबाजींनी असं हाताने घड्याळ बाजूला केलं, मला ऐकायचं आहे अजून म्हणले, आणि पुढं गीता ऐकायला सुरुवात झाली. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे ऐकताना स्वतःतच हरवल्यासारखे साऱ्यांनाच जाणवलं. होता होता सांगतेच्या गीतेची वेळ आली. भैरवीचे सूर मुळातच आर्त, त्यात काय अधनाचे मूल्य जना, अवघ्या आशा रामार्पण या ओळी ऐकताना विनोबांचे नेत्र अश्रूंनी अक्षरशः डबडबले होते. सर्व संग परित्याग केलेल्या एका महान आत्म्याची, तितक्याच एका महान आद्य कवीला ही आदरांजली होती असं म्हटलं किंवा सुमनांजली तर वावगं ठरणार नाही. काव्याच्या जिवंतपणाचे दुसरं कुठलंही प्रभावी उदाहरण याच्यापेक्षा असू शकत नाही. तेच हे गीत की जे सुभाषित म्हणून मराठी साहित्यामध्ये अजरामर झालं. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दैव जात दुखे भरता, दैव जात दुखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा.
माय कैकयीना दोषी नव्हे दोषितात आज त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी चार संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी चार अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार तूच एक स्वामी आता राज संपदेचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. वाल्मिकी रामायण जेव्हा आपण खरंच वाचतो तेव्हा असं लक्षात येतं की राम हा खरंच मनुष्य आहे. त्यांनी स्वतःच अयोध्याकांडात असं म्हणलेलं आहे की आत्मानं मानुषम म्हणणे रामम दशरथात्मजम, म्हणजे मी माणूसच आहे. मग त्याचा आपण नंतर देव केला आणि त्याचा पुढं परमदेव केला, पण त्यामुळे मानवाच्या सगळ्या भावना त्याच्याकडे आहेत. आणि जर नीट सगळा 14 वर्षांचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की पहिली 10 वर्ष वनवासातली सुखरूप गेलेली आहे त्यांची. जेव्हा नाशिकजवळ दंडकारण्यात पोचले ना, तिथनं पुढं सगळा उद्योग सुरू झाला. मग ते सीतेला पळवणं वगैरे, त्यामुळे शेवटच्या 3.5 वर्षातलं हे सगळं पुढचं नाट्य आहे नीट विचार केला तर. आणि त्यातही का तर लंकेचं 14 चौकड्यांच्या रावणाच्या राज्याच्या सीमा या नाशिक दंडकारण्यापर्यंत होत्या. आणि त्याचं ज्याला आजच्या भाषेत म्हणता येईल BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, तर त्याच्या BSFचे प्रमुख म्हणजे ते खरं दूषण आणि 14,000चं सैन्य ज्याचं पारिपित्त त्यांनी केलं. आणि मग ती शूर्पणखा आली, तर तिचं सुद्धा तिथे सुद्धा प्रभू रामचंद्र मानवी अवस्थेत आहेत अगदी. त्यांनी तिची तिथे थोडीशी चेष्टाच केलेली आहे, अगदी सामान्य माणूस करेल तशी, की अगं काय आहे, मी एकपत्नीव्रती आहे, माझं लग्न झालेलं आहे, पण माझा धाकटा भाऊ आहे ना त्याचं नाही काही झालेलं, तर त्याच्याकडे जमव काही, तुझं जमतंय का म्हणून असं सांगितलंय. आता हे प्रभू रामचंद्र करू शकतात त्याच्यावर विश्वास बसत नाही, पण वाल्मिकी रामायणात असंच मानवी स्वरूप तिचं आहे. आणि मग ते तिचं नाक कापलं. त्यामुळे इथे कोणी तिकडचे आले असतील तर लक्षात ठेवा, तो जुना उच्चार चुकीचा आहे ब्रिटिशांमुळे आलेला. नाशिक नाही बरं का, नाशिक. नासिका कापली म्हणून त्याचं नाव नाशिक झालंय, हे लक्षात ठेवा. ते नाशकात असं काही लोक म्हणताना मी ऐकलंय म्हणून म्हणलं. तर मग तिचा तो अपमान सगळा, आणि मग तिने जाऊन सांगितलं की
असे असे दोघं जण ते आर्य पुत्र आहेत आणि त्यांनी माझा एवढा सगळा अपमान केला आहे आणि तू एवढा मोठा 14 चौकड्यांचा सम्राट, त्याचा काहीतरी सूड घे, याविषयीचं गाणं आणि त्या सगळ्या भावना. पण काय गंमत आहे या सगळ्यामध्ये, म्हणजे हे संपूर्ण गाणं ज्यावेळेला बसवलं तेव्हा ती राक्षसीण आहे. त्यामुळं मग त्या पद्धतीचं गाणं व्हायला पाहिजे म्हणून बाबूजींनी सगळे हावभाव तिला तसे करायला सांगितले. 3 माईक जोडले होते आणि तिची तोंड वेडीवाकडी झाली पाहिजेत सगळे असं सांगितलं होतं. बिचाऱ्या चांगल्या गायिका योगिनीताई, आणि योगिनीताई जोगळेकरांनी त्यावेळेला गायलं आहे, पण नंतर त्यांनी असं म्हटलं आहे की रसानुकूल गाणं झालं पाहिजे आणि सगळ्यांना आवडलं पाहिजे म्हणून मला तोंड भयंकर वेडीवाकडी करावी लागली. सगळं त्याचा इतका ताण आला की पुढचे काही दिवस ते वरचे सूर वगैरे ताकदीने लावल्यामुळे माझ्या घशाची फार वाट लागली होती. पण गाणं इतकं सगळ्यांना आवडलं होतं की त्याच्यापुढं त्या त्रासाची किंमत शून्य होती असं माझं कायम मत आहे. की त्या भावना ज्या बाबूजींना अपेक्षित होत्या आणि रसिकांना होत्या त्या मी पोहोचवल्या. आमची ही गायिका तितकंच उत्तम म्हणते असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. जणू योगिनी त्यांची कॉपीच वाटेल तुम्हाला. विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. कसले करिसी राज्य रावणा, कसले जनपालन, श्रीरामाने पूर्ण जिंकिले तुझे दंडकावन. सत्ताधा तुझ नाही तरीही कर्तव्याची स्मृती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. जनस्थानी त्या कहर उडाला, मेले खर दूषण, सहस्र 14 राक्षस मेले हे का तुझ भूषण. देवा समतो सुपूज ठरला जनस्थानीचा यती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. ऐक सांगते पुन्हा तुला त्या श्रीरामाची कथा, बाण मारता करात त्याच्या चमके विद्युल्लता. शस्त्र निपुणता बघून त्याची गुंग होत सेवती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. तो रूपाने रेखीव श्यामल भूमीवरती स्मर, त्याच्या संगे जनक कन्यकारती हुनी सुंदर. तुलाच साधून दिसेल ऐशी मोहकती युवती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. तिला पळवून घेऊन यावे तुझसाठी सत्वर, याचसाठी मी गेले होते त्याच्या कुटीरावर. श्रवण नासिका तोडून त्यांनी विटंबिले मजकिती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. जा सत्वर जा ठार, बंधू दोघे जण, हसली मजती जनक कन्यका येईल तिज घेऊन. माझ्या समते तव सत्तेची विटंबिती आकृती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. हॅलो, मला काय वाटलं जनरेटरला पण टायमर दिला होता का काय. पुढच्या गीताकडे जाताना मी असं म्हणेन की मारीचाचा वध वगैरे आपल्याला सगळं माहिती असतं, पण मूळ वाल्मिकी रामायणात असं आहे की सीतामाता प्रभू रामचंद्रांना असं म्हणते की तो हरिण मला आवडला आहे, पण समजा तुम्हाला त्याला पकडता नाही आलं आणि त्याचं समजा म्हणजे हत्या झाली तुमच्याकडनं व्यवस्थित,
तर त्याचं कातडं काढून आणा, मला त्याच्यावर बसायला आवडेल. ते काचोळी बिचोळी हे सगळं लोककथेत आलं बरं का, की नंतर त्याचा ब्लाऊज करायचा आहे वगैरे वगैरे असलं काय. तर त्याच्यावर बसायचं आहे मला, असं असं तिचं मत, असं वाल्मिकी रामायणात आहे. गदिमांचं वैशिष्ट्य काय आहे, मला नेहमी असं वाटतं, गदिमांचं वैशिष्ट्य असं की गदिमांनी गीतामध्ये एक छोटा बदल वाल्मिकींच्या ह्याच्यात आणि स्वतः लिहिलंय की क्षमा मागून मी हा बदल करतोय, की सीता असं म्हणतीये की नाही नाही, ते कातडं आणल्यानंतर त्याच्यावर जेव्हा प्रभू आपण स्वतः बसाल तेव्हा पुन्हा एकदा प्रभू रामचंद्र माझे त्या सुवर्ण अशा वस्त्रावरती बसलेले आहेत असं मला वाटेल, आणि निदान इथे वनवासात का होईना पण त्या राजवस्त्रावरती आपण आहात आणि राजे आहात असं मला स्वतःला मनातनं भाव निर्माण होईल, आणि म्हणून ते कातडं मिळवा असा एक बदल गदिमांनी त्यांच्या प्रतिभेने त्याच्यामध्ये केलेला दिसतो. ते गीत अप्रतिमच आहे ते या निमित्ताने. हॅलो. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती, नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती, झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती, नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती, हे नयन भाळले त्याच्या रंगावरती, हे नयन भाळले त्याच्या रंगावरती, ते इंद्रचापसे पुच्छ भासिले उडता, मज आणून जातो हरिण अयोध्यानाथा, मज आणून जातो हरिण अयोध्यानाथा. जाताच पाहतील हरिण सासवा जावा, जाताच पाहतील हरिण सासवा जावा, करीतील कैकई भरत आपुला हेवा, ठेवीन तोवरी जपून गडे तो ठेवा, ठेवीन तोवरी जपून गडे तो ठेवा, थांबला कशास्तव धनुर्धरा हो आता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा,
गीत रामायणाची गाणी खूपच आहेत आपल्याला माहिती आहे आणि गीत रामायणाचा शेवट वेगळ्या गाण्याने होतो, पण आज आपण मात्र शेवट रावण वधानी करणार आहोत, कारण ते प्रभू रामचंद्रांचं सगळ्यात मोठं कृत्य आहे असं आपण मानतो. फक्त या गीताकडे जाण्यापूर्वी मी विनंती करणार आहे भारत विकास परिषदेच्या लोकांना की आमच्या कलाकारांचा त्यांनी पटकन सत्कार करावा. सर्वप्रथम सिंथसायझरवरती साथ करतायत अनय गाडगीळ. पटकन आणा, पटकन आणा. आणले 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 त्यांनी रेडी ठेवलं होतं, मला सांगितलं ते करायचंय. 2 मिनिटं आता काय. अनय गाडगीळ हार्मोनियमवरती साथ करतायत दीप्ती कुलकर्णी. इतकी वर्ष त्या साथ करतायत आणि हे गीत रामायण वाजवतात की मला तर वाटतं दीप्तीला रात्री झोपेत चिमटाकडून उठवलं आणि हे गाणं तरी तिचे बोटं फिरायला लागतील, इतकी ती त्या विषयामधली आहे. तबल्यावरती साथ करतायत वैभव केसकर. आणि तालवाद्य अनेक सगळे या. करमरकर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवा म्हणजे वेळ जाणार नाही. सत्काराला या पुढं पटपट या या. तालवाद्यांवरती साथ करतायत राजेंद्र साळुंके. कार्यक्रमातले गायक आहेत अमिता घुगरी, तुषार रिठे, तुषार रिठे द्या. करमरकर एकाच वेळेला द्या म्हणून मी म्हणतोय पटापटा या. ते एक एक परत तुम्ही पकडत आहे. प्रार्थना साठे, भक्ती दातार, डॉक्टर भक्ती दातार. आणि या सगळ्याचे अध्वर्यू दत्ताजी चितळे. परत आता आणि काय शेवटाकडे येत असताना मी फक्त एवढंच म्हणेन, आपण वाल्मिकी रामायण खरं सांगायचं तर जे काय असं बाहेरनं येतं तेवढंच एखाद दुसराच माणूस खरं तर ते मनापासून वाचतो. पण ते सगळे 7 सर्ग आणि सगळंच कांड 7 आपण जेव्हा वाचू तेव्हा असं लक्षात येतं बालकांड आणि उत्तरकांड वगळता बाकी सगळं अयोध्याकांड ते युद्धकांड जे वाल्मिकींनी रचलेलं आहे. कारण बाकीचं सगळं हे आर्ष आहे, नंतरच्या काळातलं आहे असं म्हटलं जातं आणि तसे काही श्लोकही सापडतात अभ्यासकांच्या मते. पण युद्धकांडामध्ये या सगळ्या युद्धाचं जे वर्णन आहे ना त्याची 5 वैशिष्ट्य आहेत. एवढं मात्र मला सांगावं असं वाटतं. का आपण बघू तर लक्षात येईल, हिंदूंनी कधीही आपल्या देशाची सीमा ओलांडून पलीकडे युद्ध केलेलं नाही. एकमेव युद्ध म्हणून ज्याची नोंद आहे ते हे युद्ध आहे की ज्यात स्वतःच्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशात जाऊन युद्ध केलं हिंदूंनी. दुसरा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं हे पहिलं युद्ध आहे. असं युद्ध याच्या आधी कुठेही आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं झालेलं नाही. व्यापलेलं युद्धक्षेत्र इतकं विशाल आहे की असे युद्धक्षेत्र आधीच्या कुठल्याही युद्धात नाही. हे जितके दिवस चाललं आणि नंतर जितका काळ त्याला एकूण लागलाय याच्या आधीच्या युद्धांमध्येही तसा नाही, नंतरही नाही. किती भारत असं देशाचं नाव झालं ते जे दाशराज्ञ युद्ध झालंय ते 10 रात्रींचं आहे. त्यानंतर जय नावाचा इतिहास म्हणजे महाभारताचं युद्ध झालंय ते 18 दिवसांचं आहे. आणि राम रावण यांचं युद्ध 85 दिवसांचं आहे. 85 दिवसांचं हे युद्ध आहे. म्हणजे जवळजवळ 3 महिने 3 महिने परदेशात जाऊन युद्ध करायचं. त्या काळाचा विचार केला तर म्हणजे केवढी तयारी प्रभू रामचंद्रांना करावी लागली असेल, किती दक्षता घ्यावी लागली असेल. जे सैन्य सगळं बरोबर आलंय, कारण मानव दोघंच आहेत, राम आणि लक्ष्मण. त्यामुळे सगळ्या सैन्याची बाकीची मानसिकता मनोधैर्य ठेवणं किती विचार करावा लागला असेल. आणि 5वं शेवटचं वैशिष्ट्य या युद्धाचं असं आहे की हे विषम युद्ध आहे जगातलं. विषम याचा अर्थ रावण हा रथात आहे आणि प्रभू रामचंद्र पदाती आहेत, पायावर उभे राहून आहेत.
आणि जेव्हा तुम्ही वाल्मिकी रामायण वाचाल, क्षमा करा मी बोलतोय त्याला, पण आपले सगळे जे त्यांच्यासाठी आपण नमस्कार करतो, हात जोडतो वगैरे ना, इंद्र विंद्र सगळे, वाल्मिकी रामायणातलं त्यांचं वर्णन अत्यंत भेकड आहे. 84 दिवस सगळे नुसते बघत होते लांबून की काय चाललंय. 84व्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा रथ मोडला, त्याचा मुकुट पाडला, त्याला अक्षरशः बाणांनी छिन्न विच्छिन्न होईल इतकं बाण मारले त्याच्यावर आणि तो मूर्छित पडला. तेव्हा इंद्राला हायसं वाटलं की अरे बापरे, जिंकतोय बहुतेक राम, आता मदत करायला हरकत नाही. तोपर्यंत घेतली बाजू रामाची तर काय, अशी भीती मनात या सगळ्या देवांच्या. आणि मग पदाती असलेल्या प्रभू रामचंद्रांना स्वतःचा रथ इंद्राने दिला आणि 85व्या दिवशी तो आला आणि त्याच दिवशी युद्ध संपलं. पण राम किती महान बघा, 84व्या दिवशी एवढं सगळं होऊनही राम जेव्हा मूर्छित झालेला पुन्हा उठला तर प्रभू रामचंद्र त्याला असं म्हणतात, काळजी नको, घरी जा, नीट सगळ्या जखमा विखमा बांधून घे, जरा ताजा तवानं हो आणि ये, मी उभाच आहे म्हणले इथं, काही काळजी करू नकोस. ही महानता आहे. आणि तरीही त्यातून त्यांनी त्यानंतर 14 चौकड्यांचं साम्राज्य असलेल्या रावणाचा वध केला. आणि आपल्या सगळ्यांसाठी तो एक वेगळा आनंदाचा भाग होता की परकीय भूमीवर जाऊन एका हिंदू राजानी पहिला आणि अखेरचा मिळवलेला विजय. नाही तर दरवेळी आपल्या अंगावर युद्ध घ्यायची, आपलेच काही भाग तोडून द्यायचे, असं करत उरलेला आता भारत. त्यामुळे हे एकमेव युद्ध आहे की ज्याची कायम गणती आपण केली पाहिजे की हिंदूंनी बाहेर देशात जाऊन गाजवलेला पराक्रम म्हणजे राम रावण युद्ध. आणि हे 14 फेब्रुवारी वगैरे जे आपल्याकडे व्हॅलेंटाईन डे वगैरे साजरे करताना, तर व्हॅलेंटाईन डे जर खरंच साजरा करायचा असेल तर जगातलं सगळ्यात मोठं प्रेमाचं प्रतीक म्हणून राम सेतू बांधला तो दिवस आपण साजरा केला पाहिजे. त्याच्या इतकं मोठं प्रेमाचं प्रतीक जगात नाही. जाताना शेवटची विनंती या गाण्यापूर्वी सर्व जे काही उर्वरित हिंदू आहेत, कारण एकीकडे वेळ होत चालली आहे आणि बाहेर आता मागं जेवणही सुरू झालेलं आहे, पण हे गाणं ऐकून जा. मी केलं लगेच चला लागलं वाटतं असं नको. मला फक्त विचारायचं आहे असं की पुढच्या वर्षीपासून दर रामनवमीला असं हिंदू संमेलन आपण घ्यावं का? एकदा एकमुखाने घोषणा द्या, सियावर रामचंद्र की. हीच संख्या वाढती. पुढच्या वर्षीपासून आपण दरवर्षी रामनवमीला हिंदू संमेलन घेऊ आणि त्याला असावी एवढीच अपेक्षा. आज जे उपस्थित आहेत त्यांनी पुढच्या पिढीच्या लोकांना आणण्याची जबाबदारी घ्या, तर पुढच्या पिढीकडे हिंदू धर्म पोहोचेल. धन्यवाद. शेवटचं गीत. कवींनी या संपूर्ण गीत रामायणातली गीतं ज्यांच्या तोंडी दिली आहेत त्याचं शक्यतो कॉम्बिनेशन आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. हे गीत आम्ही सर्व मिळून का गातो तर त्याच्यात असं लिहिलं आहे की स्वर्गातून अप्सरा आणि गंधर्व यांचं गीत कानी येऊ लागलं म्हणून आम्ही सर्वजण गातो आहे. हॅलो हॅलो, एक फक्त महत्त्वाची गोष्ट सांगतो. आमच्या भारत विकास परिषद ज्याचे अध्वर्यू दत्ताजी आणि सगळे आहेत, आम्ही जी हॉस्टेल्स मुलांची चालवतो त्यातल्या आसदे नावाच्या हॉस्टेलमधनं आमची त्या हॉस्टेलची सगळी मुलं 35 मुलं भगवे फेटे घालून तिकडून पौडवरनं आज या कार्यक्रमासाठी आलेत. मागं सगळी बसली आहेत ती मुलं. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी द्या की तिथनं ती मुलं सगळी इथं आली. धन्यवाद. देव हो बघा रामलीला, देव हो बघा रामलीला, भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. देव हो बघा रामलीला, देव हो बघा रामलीला, भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. दाही दिशांची मुखे उजळली, दाही दिशांची मुखे उजळली, रवी प्रभेदे स्थिरता
महद्भाग्य वेला मातली महद्भाग्य वेला भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. जय जय बोला उच्चरवाणी कल्पतरूची भेगा सुमने जय जय बोला उच्चरवाणी कल्पतरूची भेगा सुमने भेकारत्ने मणिभूषणे, भेकारत्ने मणिभूषणे. जय श्री लाभे सत्याला, जय श्री लाभे सत्याला. भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. श्याम राम हा धर्मपरायण, हा चंद्रायुध श्री नारायण श्याम राम हा धर्मपरायण. हा चंद्रायुध श्री नारायण जगदुत्पादक त्रिभुवन जीवन जगदुत्पादक त्रिभुवन जीवन हो मानवी राम रूप ल्याला मानवी राम रूप ल्याला. भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. हा उत्पत्ती स्थिती लयकारक पद्मनाभ हा त्रिभुवन तारक हा उत्पत्ती स्थिती लयकारक पद्मनाभ हा त्रिभुवन तारक शरण्य एकच खल संहारक, शरण्य एकच खल संहारक. हो आसरा हाच ब्रह्म गोला, आसरा हाच ब्रह्म गोला. भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. हा श्री विष्णू कमला सीता, स्वये जाणता सुननेणता हा श्री विष्णू कमला सीता. स्वये जाणता सुननेणता युद्ध करी हे जगता करिता युद्ध करी हे जगता करिता दाखवी अतुल राम लीला दाखवी अतुल राम लीला. रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. देव हो बघा राम लीला, देव हो बघा राम लीला. भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. हॅलो, धन्यवाद रसिको. आज हिंदू संमेलनाच्या निमित्ताने हे होतं, त्यामुळे आशीर्वचन बाकीच्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे जे शक्य होतं त्या वेळेमध्ये तेवढी गीतं आपल्यापुढं आणि त्या निमित्ताने गीत रामायणाचा काही अंश आपल्यापुढून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. हे 20% आहे हे आम्हाला माहिती आहे. 100%चा कार्यक्रम कधीतरी एकत्रित 3 दिवसांचा पुढच्या वर्षीच्या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने करता येईल का असा विचार निश्चितपणे आम्ही करू. मगाशी सायलीताईंच्या आशीर्वचनात त्यांनी म्हणलं की एक योगायोग की आज समर्थांचाही जन्मदिवस असतो तिथीने, त्यामुळे बाहेर समर्थ सेवा मंडळाचाही स्टॉल आहे आणि समर्थांचे आणि त्याविषयीची अनेक पुस्तकं श्रीधर स्वामींपासून आहेत. ज्यांना कोणाला त्याचाही लाभ घ्यायचा असेल त्यांनी घ्यायला हरकत नाही. महाप्रसादाची व्यवस्था मागं आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे, आपण त्याचाही लाभ घ्यायला हरकत नाही. धन्यवाद सर्व हिंदू बांधवांना. पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा आणि शुभरात्री.